नमस्कार. मी सौ अनुपमा पेटकर. जीवनामध्ये तुम्हाला अनेक वेळा खूप समस्या येतात. प्रत्येकाच्या समस्यांची तीव्रता वेगवेगळी असते. या सर्व समस्यांना तुम्ही प्रत्येकजण कसं फेस करणार? प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या गोष्टींनी ग्रासलेला असतो. या सर्वांसाठी माझ्याजवळ मला अनुभवाला आलेला एक सुंदर आध्यात्मिक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. त्याची अगदी मी तुम्हाला 100% खात्री देते. पूर्ण श्रद्धेने जर तुम्ही हा उपाय केलात तर कुठली समस्या तुमच्या आयुष्यात राहणार नाही. ऐकायचा आहे तो उपाय? ऐका. आपला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथातला 52वा अध्याय. याची फलश्रुतीच अशी आहे की सर्व समस्या अप्रयत्नाने दूर होतील. मी तुम्हाला तो अध्याय अतिशय छोटा आहे, अर्ध्याच मिनिटाचा आहे. ऐका, मी वाचून दाखवते. तसा माझा तो पाठच आहे. त्याचं नाव आहे शंकर भटांचे योगानुभव निरूपण, श्रीपाद प्रभूंचे दिव्य दर्शन. मी 3 वर्षे सतत दररोज मध्यरात्रीच्या वेळी श्रीपाद प्रभूंचे दिव्य तेजोमय दर्शन घेत असे. मी योगाच्या अनुभूती एका पुस्तकाच्या रूपात लिहिल्या. ते पुस्तक हिमालयातील एक योगी येऊन घेऊन गेले. ही श्रीपाद प्रभूंचीच इच्छा असणार असे मी मानतो. त्यांच्या आज्ञेनेच हे घडले, यात तिळमात्र संशय नाही. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. पाहिलंत मंडळी, एवढाच आहे हा अध्याय, पण ह्याची फलश्रुती आभाळा एवढी मोठी आहे. आता श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ 53 अध्यायांचा आहे, 300 पानांचा आहे. आणि प्रत्येक अध्याय लहान मोठे, पण प्रत्येकाची फलश्रुती वेगळी आहे. प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या समस्या असतात. शिक्षणाविषयक असतात, नोकरीविषयक असतात, आजारपणाविषयक असतात, लग्नाविषयक असतात. आपल्या समस्यांना काही अंत आहे का? आता श्रीपादांच्या चरित्रातल्या अध्यायाची फलश्रुती आहे, या गोष्टीसाठी हा अध्याय वाचा, या गोष्टीसाठी हा अध्याय वाचा. ओके, वाचू. पण आपल्या एक समस्या असेल तर बोला ना. आपल्या अनेक समस्यांसाठी आपण अनेक अध्याय वाचायचे. प्रॅक्टिकली आपल्याला ते जमत नाही. आपल्याला छोटासा उपाय असला की आपण तो मनोभावे करू शकतो. आणि सामान्य माणसाला आपल्यासारख्यांना 24 तास साधनेत राहणं जमत नाही. आपण काय करूया, हा अध्याय पाठ करूया. या अध्यायामध्ये काय सांगितलं आहे की प्रत्येक गोष्ट श्रीपादांच्या इच्छेनेच होते. आपल्याला माहिती आहे त्यांच्या इच्छेने होते, पण हे आपल्या मनावर जास्त बिंबलं जातं. या गोष्टीचं आपल्याला पुन्हा पुन्हा स्मरण करून दिलं जातं. कुठलीही समस्या आली की आपल्याला या अध्यायाचं स्मरण होतच होतं. हा अध्याय एकदा आपण मनात म्हटला की श्रीपाद प्रभूंवर सगळी जबाबदारी सोपवली की आपण चिंतामुक्त होतो, निश्चिंत होतो. आपल्याला मग शांत वाटायला लागतं आणि मग तुम्हाला अनुभवाला येतो तो समस्येचं निराकरण झालेलं बघण्याचा अनुभव. तर तुम्हाला ती समस्या कुठं नाहीशी होते, कशी होते कळत नाही. समस्या ही समस्याच नव्हते हे आपल्या मनाला श्रीपाद पटवून देतात की मी आहे ना, तू काय काळजी करतेस. हा अध्याय तुम्ही आत्मसात करा. या अध्यायाला आपल्या जीवनामध्ये अमूलाग्र असं स्थान आहे. आणि प्रत्येक अध्याय इतकंच याचंही महत्त्व आहे. छोटा असला तरी त्याचं महत्त्व कमी नाही आहे. त्यामुळे आपण हा अध्याय जर 53 वेळा म्हटला तर संपूर्ण ग्रंथाच्या पारायणाचं फलसुद्धा मिळू शकतं. या श्रीपाद वल्लभांच्या ग्रंथामध्येच एका ठिकाणी असं सांगितलं आहे की दत्तदास एक गोष्ट सांगत असतात श्रीपादांच्या चरित्रातली, आणि तीच ती गोष्ट पुन्हा 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 सांगतात. असं 53 वेळा कथन झाल्यावर श्रीपाद ताबडतोब उठतात आणि म्हणतात की माझ्या अध्यायातील या गोष्टीचं त्यांनी 53 वेळा कथन केलं आहे आणि संपूर्ण अध्यायाच्या पारायणाचं फळ मला त्याला द्यायचं आहे. म्हणजे तुम्ही 52वा अध्याय जरी 53 वेळा वाचलात तरी तुम्हाला संपूर्ण ग्रंथाच्या अध्यायाचं फळ मिळणार आहे. तुम्ही ह्याचा अनुभव नक्की घ्या. याच्यातल्या निश्चिंततेत मिळणारा शांतीचा अनुभव घ्या. वेळोवेळी आणि पदोपदी मला ह्याचा अनुभव येतो. तुम्हीही तो घ्यावा अशी माझी तुम्हाला नम्र प्रार्थना आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.